नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात एक असं नाव आहे, जे उच्चारलं की भ्रष्टाचारांच्या काळजात धडकी भरते. हे नाव म्हणजे तुकाराम मुंडे. हे नुसते आय-ए-एस अधिकारी नाहीत. हे म्हणजे भ्रष्टाचारांच्या आणि भेसळीच्या कर्करोगावरचा सर्जिकल स्ट्राईक आहेत. आजचा व्हिडिओ अशा एका माणसावर आहे, ज्याने खुर्चीवर बसून फाईल बनवण्यापेक्षा रस्त्यावर उतरून व्यवस्थेला सरळ केलं. भेसळ, माफियांची झोप उडवणारे हे आयरन मॅन नक्की कोण आहेत? आणि या प्रत्येक भ्रष्ट माणूस त्यांच्या नावाने थरथर कापतो. चला आज त्यांच्या धडक कारवाईंचा थरार अनुभवूया. मित्रांनो, आपण जे दूध पितो, जी मिठाई खातो, त्यात काही मिसळलेलं असतं माहिती आहे का तुम्हाला? युरिया, डिटर्जंट आणि घातक रसायने हे पदार्थ म्हणजे साक्षात मृत्यूचं तांडव आहे. या माफियांकडे प्रचंड पैसा आहे आणि राजकारण्यांच्या वर हदस्त हे नक्की आहे. हे स्वतःला सिस्टम समजतात, पण जेव्हा तुकाराम मुंडे यांचा सामना या माफियांशी होतो, तेव्हा सिस्टम कोणाची आहे हे त्यांना कळलं. मुंडे साहेबांचं एकच वाक्य असतं, कायदा माझा बाप आहे आणि मी कायद्याचा सेवक आहे. नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तितिरमारे. मुंडे यांच्या धाडी म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं असतात. वेळेचे बंधन नाही. दुपारी 2 वाजता असो किंवा रात्रीचे 2, मुंडे साहेब मैदानात उतरतायत. कोणालाही दया नाही. साहेब, ही पहिली चूक आहे म्हणणाऱ्यांना ते एकच उत्तर देतात, तुमच्या एका चुकीने हजारो लोकांचा जीव धोक्यात आला आहे. याची किंमत आता मोजावीच लागणार. कायद्यांचा सपासप वार. ते नुसता दंड आकारत नाहीत, तर परवाना कायमचा रद्द करतात आणि गुन्हेगाराला जेलची हवा खायला लावतात. जेव्हा मुंडे साहेब एखाद्या दुष्ट चक्रात हात घालतात, तेव्हा त्यांना ट्रान्सफर शिवाय शस्त्र दाखवलं जातं. आजवर अनेकदा त्यांच्या बदलेल्या, पण तुकाराम मुंडे यांची एक खास गोष्ट नक्की आहे, कोणासमोरही न झुकणं. ते म्हणतात, माझी बदली होईल, पण माझी कार्यपद्धती नाही. ज्या दिवशी ते बदली होऊन जातात, त्या दिवशी सुद्धा ते त्याच्या मागे एक अशी शिस्त लावून जातात, जी त्या शहराला वर्षानुवर्षे कामाला येते. बदलत्या हे त्यांच्यासाठी शिक्षा नसून त्यांना नवीन ठिकाणी सिस्टम दुरुस्त करण्यासाठी मिळालेली संधी असते. आज महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य माणसाला वाटतं की आपल्या गावात एक तुकाराम मुंडे असावं. का? कारण त्यांना माहीत आहे की हा माणूस फक्त स्वतःसाठी काम करत नाही, तो लोकांसाठी काम करतो. भ्रष्टाचारांच्या दलदलीत एक कमळासारखा उमललेला हा अधिकारी, त्यांनी केवळ भेसळ रोखलेली नाही, तर प्रशासनाला पारदर्शक केलेले आहे. त्यांनी वॉर रूम संकल्पना राबवलेली, ज्यामुळे तक्रारींवर तातडीने कारवाई होऊ लागलेली आहे. मित्रांनो, तुकाराम मुंडे एकटे काय करतील हे वास्तव्य आहे, की एक माणूस संपूर्ण सिस्टम बदलू शकत नाही, पण जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही त्यांना साथ देत नाही. जर त्यांनी भेसळ माफ्यांची झोप उडवली असेल, तर आता आपली जबाबदारी आहे की आपण सतर्क राहायचं, भेसळीच्या विरोधात आवाज उठवायचा. लक्षात ठेवा, जोपर्यंत असे अधिकारी आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राच्या आशा जिवंत आहेत. तुम्हाला काय वाटतं यामध्ये? तुकाराम मुंडे यांची कार्यपद्धती कशी आहे? तुम्हाला आवडते का? कमेंट्समध्ये सांगा. सिंघम ऑफ महाराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे आम्ही खऱ्या अर्थाने सत्याचा आवाज उठवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.